अचलपूर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ठाकूर प्रमोदसिंह गडेल यांची उमेदवारी आहे आणि या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद हा ग्रामीण भागामध्ये मिळत असून ही उमेदवारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहे. एकूणच जाणून घेऊया. आपल्यासोबत ठाकूर प्रमोदसिंह गडेल आहेत. यांनी या मतदारसंघामध्ये केलेला प्रचार दौरा, त्याचा प्रतिसाद कसा आहे आणि ही उमेदवारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर का? जय श्रीराम. हे पहा, माझं असं मत आहे की धर्म टिकला आणि हिंदू सक्षम झाला तर त्या विकासाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल. नाही तर विकास खूप झाला आहे, धर्मच नाही वाचला, हिंदू समाजच सक्षम नाही झाला, तर त्या विकासाला मला असं वाटतं की त्या विकासाला मग काही अर्थ राहणार नाही. विकासासोबत आपला धर्मही टिकला पाहिजे, हिंदू समाज सक्षम झाला पाहिजे, हिंदू सुरक्षित राहिला पाहिजे. ह्याच्याकरता आमची उमेदवारी आहे. म्हटलं जाते की बाबा विकास म्हणजे रस्ते, नाल्या किंवा काही अजून बांधकाम, इमारती बांधकाम, किंवा याला विकासाची परिभाषा काय तुमच्या दृष्टिकोनातून? विकास, खऱ्या अर्थाने विकास त्याला म्हणता येईल की ज्यावेळी इथल्या नागरिकाचं दरडोई उत्पन्न वाढेल. रस्ते, नाल्या हे प्रशासकीय कामं आहेत, ते होणारच आहेत, बरोबर. परंतु जनसामान्यांचा, मतदारांचा, इथल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती या मतदारसंघातला सक्षम झाला पाहिजे. तो आर्थिकरित्या असेल, सामाजिकरित्या असेल, तो सक्षम होणं गरजेचं आहे. जर एखाद्या देशातला, आपण कुठल्या देशातला विकसित आणि विकसनशील हे जे दोन शब्द तुम्ही ऐकले असतील. विकसित म्हणजे ते विकसित झालेले आहेत, त्यांचा विकास झाला, आणि विकसनशील म्हणजे विकासाकडे त्यांची वाटचाल चालू आहे. आज देशांची जे गिनती होते ती तिथल्या GDP म्हणजे दरडोई उत्पन्न, की प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न किती, त्याच्यावर तो देश विकसित आहे का विकसनशील हे ठरवलं जातं. तसंच आपल्या मतदारसंघाचा विषय आहे. आपल्या मतदारसंघात रोजगार निर्माण झाला पाहिजे. लोकांना महागाई, हे बघा, वेळेनुसार महागाई वाढत असते, पण जर दरडोई उत्पन्न, प्रत्येक माणूस सक्षम असेल, उत्पन्नाची साधनं असतील, तर त्याला त्याची ही जाणवणार नाही महागाईची झळ. तर माझं असं मत आहे की विकास म्हणजे कुठेतरी सर्वसामान्य नागरिकाचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. एकूणच या मतदारसंघामध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ योगीजी आले, म्हणजे दोन मुख्यमंत्री या प्रचारार्थ आले, तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये कुठेतरी जर ॲडव्होकेट प्रमोदसिंह गडेल यांना उमेदवारी मिळाली असती तर वेगळं चित्र राहिलं असं, अशी सुद्धा चर्चा आहे. ही आपल्या कानावरही आली असली. हे पहा, आता चर्चा तर आहे. मी स्वतः आता मतदारसंघामध्ये सर्व गावांमध्ये फिरतो आहे. लोक पॅनिक झालेले आहेत. लोकांमध्ये एक तळतळ आहे की एक चांगला कार्यकर्ता जो गेली अनेक वर्ष निस्वार्थ भावनेने काम करतोय, अशा कार्यकर्त्यावर अन्याय झाला. पण आता ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी मागं राहिल्या. योगीजी आमचेही आदर्श आहेत, ते आलेत आणि ते राजकीय प्रचारासाठी जरी आलेले असले तरी त्यांनी हिंदुत्वाचाच विषय मांडला होता. हिंदू समाजाला कुठेतरी जनजागृती केली त्यांनी इथं येऊन. आणि दुसरे मुख्यमंत्री काल आले होते, ते तर मी पाहिली नाही त्यांची सभा, म्हणजे मी प्रचारात होतो काल. परंतु मी कोणाकडे बोटं दाखवत नाही आणि माझा स्वभाव नाही येतो. जो तो आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. आम्हाला जनतेतून चांगला प्रतिसाद आहे. जनता आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे असं चित्र आज आम्हाला दिसतंय. आणि तुमच्या माध्यमातून पण मी सांगू इच्छेल की विशेषतः जो तरुण वर्ग माझ्यासोबत जोडलेला आहे, त्यांनी स्वतः तर मतदान करायचंच आहे अंगठीच्या चिन्हासमोर, पण आपल्या घरात माता भगिनींना, वयस्कर लोकांना, त्यांनाही सांगायचं आहे समजून, कारण ते सगळे या सोशल मीडियावर नसतात. हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील का नाही याची शाश्वती नाही आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या घरातल्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना हे सांगणं गरजेचं आहे की आपल्याला अंगठीचं बटन दाबायचं आहे.
कुठेतरी आपण अंगठीला मत देतोय तर आपण ते हिंदुत्वाच्या पारड्यातच आपण ते मत टाकतोय. एकूणच या शहरामध्ये जेव्हापासून आपण आले, सुरुवात केली, ऐतिहासिक श्रीराम जन्म शोभायात्रा आपण इथे काढली, ऐतिहासिक दहीहंडीचे आयोजन असो, रुग्णसेवा असो, हे करत असताना सुद्धा येथे जे जिहाद जे शब्द आहे आणि जिहादी जे शब्द आहेत तुम्ही इथं उत्पन्न केला. शहराच्या लोकांना जिहादी हा शब्द नाही म्हणतो. जिहाद म्हणजे काय असते हे पहा, पहिली गोष्ट तर हा जिहाद शब्द मी इन्व्हेंट केलेला नाही. ती एक मानसिकता आहे. संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगाच्या पाठीवर ह्या जिहादी मानसिकतेचा लोकांना त्रास होतोय. आणि आम्ही धार्मिक क्षेत्रात काम करणारी लोक आहोत, संघटनाचं काम करणारे लोक आहोत. गेली अनेक वर्ष आम्ही ते काम करतोय. म्हणजे मी तर गेली 23 वर्षापासून मी ते हे सर्व काम करतोय. मग ते गोरक्षणाच्या माध्यमातून असेल, ते आता तर हे गेली 10-12 वर्षामध्ये लव जिहाद नावाचं एक खूप मोठं षडयंत्र हे संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे. असंख्य मुले आम्ही त्यामधून लव जिहादच्या प्रकारातून रेस्क्यू केलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी बरेच मॅटर समाजाला माहिती आहेत, बरेच माहिती नाही, कारण तो गवगावा करण्याचा विषय नसतो. त्या जी मुलगी आपण रेस्क्यू करतो तिचं पण पुढील भवितव्य असतं, त्यामुळं ते आपण पुनर्वसन करणं गरजेचं असतं. त्यामुळं ते आपण समाजापुढं आणत नाही. ते आपण आपल्या धर्माचं काम आहे, आपण करतोय ते अविरतपणे. त्याच्यानंतर लँड जिहादचा खूप मोठा मुद्दा आहे. आता वक्फवर त्याच्यासाठी बिल पण आणलेलं आहे केंद्र सरकारने. अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहोत. आणि मुलगी आपण रेस्क्यू करतो तिचं पण पुढील भवितव्य असतं, त्यामुळं ते आपण पुनर्वसन करणं गरजेचं असतं. त्यामुळं ते आपण समाजापुढं आणत नाही. ते आपण आपल्या धर्माचं काम आहे, आपण करतोय ते अविरतपणे. त्याच्यानंतर लँड जिहादचा खूप मोठा मुद्दा आहे. आता वक्फवर त्याच्यासाठी बिल पण आणलेलं आहे केंद्र सरकारने. अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहोत. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याला जिहाद म्हटलं जातं. शेवटचं काय मतदारांना आव्हान आपण? आपल्या माध्यमातून मला तमाम अचलपूर विधानसभा मतदारसंघातील हिंदू बंधू भगिनी आणि माता, कारण तुम्हीच माझे मतदार आहात, 2,30,000. मी दुसऱ्याकडे कोणाकडे तर मतदान मागतही नाही, कारण मला ते मिळणारही नाही. म्हणजे आपल्याला मुसलमानाचं मत नाही पाहिजे का? आचारसंहिता आहे, नितेशजी इलेक्शन लढू द्या. 2,30,000 माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांना माझा सप्रेम जय श्रीराम. आणि या माध्यमातून विनंती आहे की अंगठीच्या चिन्हासमोरील 13 नंबरचं बटन दाबून हिंदुत्वाला साथ द्या, विकासाला गती द्या. या मतदारसंघामध्ये आपण असं काम करू की इतिहास रचला जाईल पुढील 5 वर्षामध्ये. तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, 100% मी तुम्हाला निराश करणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही स्वतः, तुम्ही तुमच्या नातेवाईकांनाही सांगा, घरातील तरुणांनी आपल्या माता भगिनींना सांगा, वयस्क लोकांना सांगा की आपल्याला 13 नंबरचं बटन दाबून हिंदुत्वाला आणि विकासाला चालना द्यायची आहे आणि हिंदुत्वाचे हात बळकट करायचे आहेत. 100% उज्ज्वल भविष्य येत्या 5 वर्षात आपण तुमच्या साथीने या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं घडवूयात. जय श्रीराम. सनातन हिंदू धर्म विचारधारेचे प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व ठाकूर अधिवक्ता प्रमोद सिंह गडरेल आपल्यासोबत होते. या मतदारसंघाच्या विकासासाठी नव्हे तर या मतदारसंघाच्या सुरक्षिततेसाठी ही माझी उमेदवारी आहे. मतदारसंघाचा विकास तर घडून आणणारच, त्यासोबतच बेरोजगारीचे जे प्रश्न आहे ते नेहमीसाठी दूर करणार. आणि या अचलपूर मतदारसंघामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद आहे. येणाऱ्या 20 तारखेला त्यांनी अंगठी या चिन्हासमोरील 13 नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करण्याची आवाहन केलं आहे. मी कॅमेरा पर्सन साहिलसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाड.